लोकशाहीच्या मारेकऱ्यांवर हल्लाबोल होणार, शहापुरात निर्भय बनोचा बार उडणार। निखिल वागळेंसह विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, उल्का महाजन यांची घणाघाती भाषणं। लोकशाही नागरिक विचार मंचच्या माध्यमाने शहापुरात निर्भय बनोच्या सभेचं आयोजन 16 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता साई भगवान लॉन्स गोठेघर शहापूर येथे करण्यात आलं आहे। आज या पूर्वतयारीच्या सभेला इंडिया आघाडीतील पदाधिकाऱ्यांना आयोजकांच्या वतीनं निमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, ॲडव्होकेट विजय दिवाणे, रमेश वनारसे, मधुकर उबाळे, मनोज विशे यांनी मार्गदर्शन केलं। या सभेकरता कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती। राज्यभर आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीची मुस्कटदाबी होत आहे। संविधानाचे अस्तित्व धोक्यात असल्याने एक प्रकारचे भययुक्त वातावरण तयार झालं आहे। या पार्श्वभूमीवर निर्भय बनोची एक टीम राज्यभर टोलेजंग सभा घेत असून विशेषतः जाणकार वर्ग या सभांना प्रचंड गर्दी करत आहे। वक्त्यांची भाषणं ही अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परखड असल्याने जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत आहे। शहापुरातील लोकशाही प्रेमी जनतेने या सभेस आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन लोकशाही नागरिक मंचच्या वतीनं करण्यात आलं आहे। निखिलजी वागळे साहेब, विश्वंभरजी चौधरी, असीमजी सरोदे आणि उल्काताई महाजन ही चारही प्रमुख वक्ते या तालुक्यात येणार आहेत। खऱ्या अर्थाने हिवरे साहेबांनी आता ही गोष्ट करायला भाग पाडली, म्हणजे उत्स्फूर्त पण झालं की त्याचा एक मी श्रेय देते काशीनाथजी हिवरे साहेब। संविधान गौरव दिन त्यांनी ठेवला आणि त्या माध्यमातून जो प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच दिवसापासून ही संकल्पना आली निर्भय बनोची आणि आज त्याची मुहूर्तमेढ 16 तारखेला पक्षविरहित आपल्याला कार्यक्रम करायचा किंवा पक्षाचा गालबोट न लावता आपल्याला हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे। त्यासाठी संरक्षण कसं असावं, काय कसं असावं, किती लोक जमले पूर्ण नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। फक्त 16 तारखेला कार्यक्रम संपेपर्यंत आपल्याला हा कार्यक्रमासाठी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। दिनांक 16 मार्च रोजी भगवान लॉन्स शहापूर येथे निर्भय बनो सभेचे जे आयोजन करण्यात आलेले आहे, या सभेचं लोकशाही नागरिक मंचचा एक आयोजक म्हणून आपण सर्व जे पत्रकार अशा पत्रकार परिषदेच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो। आणि आजची पत्रकार परिषदेला सभेचं जे प्रस्तावना आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला आपले ॲडव्होकेट विजय दिवाणे असं आपल्याला देते। त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण तो प्रश्न विचारू। नमस्कार। देशमुक्त समाजासाठी आणि हुकुमशाहीच्या विरोधासाठी निर्भय बनोचं जे अभियान आहे हे महाराष्ट्रभर आदरणीय निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, कायदेतज्ञ असीम सरोदे आणि पहिल्यांदाच आपल्या शहापूरमध्ये उल्काताई महाजन येत आहेत। या चारही वक्त्यांचा नव्याने परिचय महाराष्ट्राला देण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही। तरी माणसं कोण आहेत तर यांचा कुठल्याही प्रकारच्या राजकीय कृतीशी जरी संबंध नसला तरी राजकारणामध्ये परिवर्तन आणावं, समाजामध्ये द्वेषमुक्त समाजाची निर्मिती व्हावी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार व्हावा आणि संविधानाचं जे महत्त्व आहे ते जनमानसामध्ये अधोरेखित करावं। या गोष्टींसाठी निर्भय बनोच्या सभा महाराष्ट्रामध्ये होत आहे। याच अनुषंगाने आपली एक सभा शहापूरमध्ये लोकशाही नागरिक मंचच्या वतीनं होत आहे। लोकशाही नागरिक मंच शहापूर तालुका आहे, याची स्थापना केव्हा झाली आणि तुम्ही त्याच्यामध्ये कोण कोण आहात? लोकशाही नागरिक मंच हा शहापूरमधल्या प्रत्येक वंचित घटकाचा, कष्टकरी वर्गाचा, शेतकरी वर्गाचा हा मंच आहे। याच्यामध्ये याची स्थापना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेली आहे। खरं तर सर्व शहरांमध्ये जेव्हा निर्भय बनोचे कार्यक्रम झाले ते कोणत्याही एका बॅनरखाली न घेता लोकशाहीवादी, संविधानवादी
अशा बॅनरखाली घ्यावेत अशा संकल्पना पुढे आल्या. म्हणून आपण शहापूरमधल्या या बॅनरचं जे नाव आहे हे लोकशाही नागरिक विचार मंच असं दिलेलं आहे. आम्हाला याच्यामध्ये असं म्हणायचं आहे की लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाचा हा मंच आहे. ठीक आहे, आपण बोलले होते का पक्षविरहित असेल हा कार्यक्रम, तर इथं आज दिसण्यात आलं का सर्व पक्षीयच मंडळी इथं दिसत होती, त्यावर काय आपलं म्हणणं आहे? हे लोकशाही प्रेमी लोक आहेत. जरी ते राजकारणामध्ये जरी असले तरी त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, हुकुमशाहीवर विश्वास नाही आणि संविधान प्रेमी. ही जी परिस्थिती जी आहे देशामधली ती लोकशाहीला धोक्यात आणणारी आणि संविधानाला धोक्यात आणणारी अशी सध्याचं सरकार वागत आहे. त्यामुळे जे कोणी असतील, म्हणजे राजकीय पक्षात असो, सामाजिक क्षेत्रात असो, सहकार क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, जे लोकशाहीला मानणारे आहेत आणि संविधानाला मानणारे आहेत त्यांचा सहभाग आणि सहकार्य हे आम्हाला अपेक्षित आहे. त्यानुसार ते स्वतःहून आले. आतापर्यंत निर्भय बनोचे जे सभा झालेले आहेत किंवा कार्यक्रम झाले असतील ते शहरी भागातच झालेले आहेत. पहिल्यांदाच मला वाटतं की आपल्या शहापूरसारख्या ग्रामीण भागामध्ये होतो. नक्की हेतू कोणता आहे? लोकांचं सामाजिक आणि राजकीय प्रबोधन करणं हा त्यामागचा हेतू आहे. खरं तर शहरामध्ये कार्यक्रम घेणं अतिशय त्या मानाने सोपं असतं. शहापूर तसं पाहिलं तर आपला हा शेवटचं टोक आहे या जिल्ह्यातलं आणि अशा ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम घ्यावा ही आमची इच्छा असतानाच दुसरी बाब अशी आहे की शहापूर तसं विचाराचं केंद्र आहे. शहापूरला वैचारिक वारसा आहे. हा वैचारिक वारसा जपण्याचं काम देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करतो. आता आपण निर्भय बनोची जी सभा करत आहोत ती म्हणजे मोदींच्या विरोधातलीच सभा असते समजतो. ही जी सभा आहे ही कुठल्याही व्यक्तीच्या विरोधातली सभा नाही आहे. ही सभा विचारधारेच्या विरोधातली आहे. या समाजामध्ये द्वेष पेरणाऱ्या, धार्मिक द्वेष असू दे, सामाजिक द्वेष असू दे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबणारा जी लोक आहेत त्यांच्या विरोधातली ही सभा आहे. ही सभा कुठल्याही एका व्यक्तीच्या विरोधातली नाही. ही सभा द्वेषपूर्ण विचार मांडणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधातली सभा. आतापर्यंत निर्भय बनोच्या जेवढ्या सभा झालेल्या आहेत त्या ज्यांना ते नको आहेत त्यांनी आतापर्यंत उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली ही सभासुद्धा अशाच प्रकारे जर उधळून लावण्याचा प्रयत्न झाला तर तुम्ही काय कराल किंवा त्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केल्या आहेत का? शहापूरचं राजकीय वातावरण जर बघितलं तर इथे वैचारिक मतभेद आहेत, पण वैचारिक मनभेद नाही आहेत, व्यक्तिगत मनभेद नाही आहेत. त्यामुळे आतापर्यंत शहापूरच्या राजकीय इतिहासामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे विचारधारेचे जरी माणसं असले तरी अशा प्रकारचे प्रसंग कधी आलेले नाहीत. राजकीय स्टेज व्यतिरिक्त इतर ठिकाणी सर्व वेळेला सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते हे मिळून मिसळून वागत असतात, राहत असतात. त्यामुळे अशा प्रकारचं गालबोट लावण्याचं सभेला काम इथला कुठली विरोधी शक्ती करतील अशी आम्हाला अपेक्षा नाही आणि तसं होईल असं आम्हाला वाटत नाही. आणि तसंच जर झालंच तर पोलीस त्यांची व्यवस्था, त्यांचं कर्तव्य ते पार पाडतील. निर्भय बनोच्या ज्या सभा आहेत आत्ताच्या ज्या सर्वीकडे होत आहेत त्या आत्ताची जी सत्ता आहे त्याच्या विरोधातलीच निर्भयची जी सभा दिसतात. म्हणजे शहापूर किंवा भिवंडी लोकसभेच्या याच्यामध्ये जो इंडिया आघाडीचा जो उमेदवार असेल त्यालाच ही मदत करण्यासाठी म्हणजे त्याच्याच याच्यासाठी असू शकते का? ही सभा कोणाला मदत करण्यासाठी नाही आहे. ही सभा आम्ही आधी देखील असं सांगितलं कुठल्याही एका व्यक्तीच्या विरोधातली नाही आहे. ही सभा लोकशाही मानणाऱ्या नागरिकांची सभा आहे. या सभेमध्ये विरोध कोणाला होणार आहे? सामाजिक द्वेष पसरवणाऱ्या लोकांना विरोध होणार आहे. म्हणजे खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे या वृत्तीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची ही सभा आहे. आपल्या या जो निर्भय बनोची जी सभा आहे तिचं आर्थिक नियोजनाचं आपण कसं काय हे करणार आहात? आताच या ठिकाणी आपण सर्व येण्याआधी माझ्याकडे स्थानिक आपण उपस्थित लोक होती त्यांना आपण आवाहन केलं होतं. खरं तर महाराष्ट्रभर या ज्या सभा झालेल्या या लोकसभागातून झालेल्या कोणी 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये देऊन असं आपण सभेचं नियोजन करतो. यासाठी आम्ही एक विभागीय दौरा करणार आहोत. लोकांच्या घराघरामध्ये जाऊन पैसे मागणार आहोत. सर, या सभेमागे तुम्ही लोकांपर्यंत कोणता संदेश पोहोचवणार आहात? म्हणजे काय लोकांनी नेमकं काय करावं? लोकांपर्यंत आम्ही एवढाच संदेश पोहोचवणार आहोत. सभेचं जे नाव आहे निर्भय बनो, एवढाच आम्ही संदेश पोहोचवणार आहोत. शेवटचा प्रश्न.
लोकांनी उत्स्फूर्तपणे या सभेला यावं यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? लोकांनी उत्स्फूर्तपणे या सभेसाठी यावं यासाठी आम्ही लोकांना असं आवाहन करू की आपल्या शेतमालाला हमीभाव भेटला पाहिजे, आपलं व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, आपलं विस्थापन कुठे होऊ नये, आपल्या नोकऱ्यांवर आपलाच अधिकार राहिला पाहिजे, संविधानाने आपले दिलेले सर्व हक्क आहेत हे आपले अबाधित राखण्यासाठी आपण सर्व सभेला या. सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.